तुम्ही यामध्ये पाहू शकता ही जी जाहिरात आहे यामध्ये पेपरमध्ये न्यूजपेपरमध्ये दिलेली जाहिरात आहे. तर यामध्ये लेखनिक म्हणजे लिपिक लेखनिक जे क्लरिकल पद म्हणतो याची 250 पदे भरण्यात येणार आहे. किमान वयोमर्यादा जी आहे 21 वर्षे देण्यात आली आहे. कमान 30 वर्ष. यामध्ये तुम्ही 30 वर्षापर्यंत अर्ज करू शकतात. यामध्ये तुम्हाकडं उमेदवाराकडं विद्यापीठाची पदवी कोणत्याही शाखेची 60% गुण असणे आवश्यक आहे. 60%च्या खाली असेल तुम्हाला अर्ज करता येणार आहे का नाही. तुमच्याकडे MSc-ITचं प्रमाणपत्र पाहिजे. त्यानंतर 90 दिवसात जे काही असेल ते तुमच्याकडे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर शिपाईची आहे 115 पदं. यामध्ये त्यांची वयोमर्यादा 19 ते 28 वर्षापर्यंत म्हणजे असेल तर तुम्ही अर्ज करू शकता. 28च्या जास्त असेल अर्ज करता येणार नाही आहे. त्यानंतर उमेदवार 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. किमान 60% गुण अनिवार्य करण्यात आले आहे. 60%च्या खाली असेल तुम्हाला फॉर्म भरता येणार का नाही ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर वाहन चालक कम ड्रायव्हर यामध्ये देण्यात आलेले आहे. यामध्ये 10 पदे यामध्ये वाहन चालकाची आहे. किमान तुम्हाला वयोमर्यादा 19 ते 28 देण्यात आलेली आहे. 28 वर्षापर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर तुमच्याकडे 12वी उत्तीर्ण 60% गुण पाहिजे आणि तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स LMV ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे. त्यामध्ये आपण पदं सांगितलेली आहे. यामध्ये लिपिकची पदं सांगितलेली आहे. यामध्ये शिपाईची आहे. त्यानंतर वाहन चालकची आहे. त्याची वयोमर्यादा पण सांगितलेली आहे. शैक्षणिक अर्हता म्हणजे पात्रता काय ते पण सांगितलेली आहे. त्यानंतर हा फॉर्म कुठे भरायचा त्याची साईट पण देण्यात आलेली आहे. लातूर DCC.com या साईटवर तुम्हाला अर्ज करता येणार आहे. तर त्यामध्ये अर्ज करत असताना अर्ज करण्याची तारीख सुरू झालेली आहे. माहिती म्हणजे सूचना देण्यात आली आहे ते पाहून घ्या तुम्ही. काय आहे लातूर जिल्ह्यातील मूळ रहिवासी उमेदवार 70% पदे सर्व रिक्त श्रेणीतील राखीव आहेत व उर्वरित 30% पदे जिल्ह्याबाहेर उमेदवारकरता यामध्ये देण्यात आलेली आहे. म्हणजे 70% पदे लातूर जिल्ह्याकरता आहे. त्यानंतर अदर जर तुम्ही असाल तर तुमच्याकडे फक्त 30% पदे यामध्ये भरण्यात येणार असं यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. ही माहिती तुम्हाला यामध्ये देण्यात आली सूचनेमध्ये. महत्त्वाची माहिती म्हणजे हीच आहे की तुम्ही जर लातूरचे असाल तुम्हाला यामध्ये 70% पदं मिळणार आहे. बाहेर जिल्ह्यात जे काही विद्यार्थी असेल त्याच्याकडे 30% पदे यामध्ये मिळणार आहे. तुमच्याकडे डोमेसियल आवश्यक असणे आवश्यक आहे. तेव्हा तुम्हाला अर्ज करता येणार आहे. म्हणजे मूळ रहिवासी प्रमाणपत्र डोमेसियल यामध्ये समजण्यात आलेलं आहे. उमेदवार अपलोड केलेल्या अधिवास प्रमाणपत्राची छाननी कागदपत्रे पडण्याची वेळसुद्धा वेळी करण्यात येणार आहे. त्यानंतर ही जी पदभरती आहे व्यवस्थितपणे पार पाडण्याचं कामात आहे. लातूर जिल्ह्यामध्ये बँक करणार आहे. तर यामध्ये तुम्हाला अर्ज करायचा आहे. लवकरात लवकर अर्ज तुम्ही करू शकता. तर हा होता व्हिडिओ महत्त्वाचा. तर यामध्ये कसा वाटला महत्त्वाचा वाटला तर लाईक करा. चॅनलवर नवीन हा चॅनल सबस्क्राईब करा. यामध्ये तुम्हाला काही समजलं नसेल तर तुम्ही मला कमेंट्समध्ये विचारू शकता. तर तुम्हाला काय काय प्रॉब्लेम आले ते सुद्धा तुम्ही जरूर विचारा. आणि यामध्ये जे काही शैक्षणिक पात्रता असेल की शिपाई जर तुमची यामध्ये पात्रता बसत असेल तर तुम्ही यामध्ये अर्ज करायचा आहे. तर तुम्ही लातूरचे असाल तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती आणि हा व्हिडिओ त्यांच्यामध्ये शेअर करा. फक्त तुम्हाला शेअर बटनावर क्लिक करून त्यापर्यंत व्हिडिओ शेअर होऊन जातील कारण की त्यांना पण मदत होईल जे जवळपासचे विद्यार्थी असेल त्यांना. तर काही व्हिडिओ आपण भरपूर सारे व्हिडिओ आपले यायचे आहे ते लवकरात लवकर येऊन जातील. काही कारणास्तव आपल्याकडे व्हिडिओचा थोडाफार प्रॉब्लेम चालू आहे. तो लवकरात लवकर मी टाकण्याचा म्हणजे रेग्युलर येण्याचा मी प्रयत्न करणार आहे. चॅनलवर त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवणे गरजेचं आहे. आजचा व्हिडिओ थांबूया. धन्यवाद.